त्याला पटणारच नाही. बेस करायला मला ब्रश पण. आता काहीच थोडा पळवून ब्लॉग बनवावा लागतो, एडिट करावा लागतो आहे, कारण कॉपीराईट इश्यू येतो आहे. पहिले पण मी अपलोड केला होता, नंतर कॉपीराईट इश्यूमुळे मला पुन्हा डिलीट करावा लागला. सो तुम्ही थोडं स्पीड कमी करून पाहू शकता, गाण्यामुळे कॉपीराईट इश्यू येतो. सो नक्की पहा आणि एन्जॉय करा. थँक्यू. मी मेकअप आर्टिस्ट आहे, मी तिचा मेकअप करणार आहे. त्याच्यापेक्षा बघा मी कशी दिसते, ती कशी दिसते बिफोर आणि आफ्टर. से हाय. मॉडेल बोलायचं का? हे बस कर. नाही मस्ती सगळ्या सेटवर राहिले. हा ठेवल्यात कळत नाही. ईशाताईची श्रुतिकाला घेऊन ना. अरे घेतले मी, तू नको टेन्शन घेऊ. ई माझा लुक म्हणजे इथे चष्म्यावरती ग ताई. आणि आमची ताई बघ केवढी टवका दिसतीये. अजून माझी लिपस्टिक बाकी मेन. आपण तुमच्या दोघांचा देऊ आणि त्याला काय घेतेस खाली. हाय, माझा मेकअप केलाय रेश्माज मेकओवरनी. खूपच छान मेकअप केलाय, नक्की आवर्जून जा. थँक्यू. थँक्यू. या मॅडमसोबत फोटो काढायचा. माझं नाव आतिश. मी तिकडे गँग बघितली पोलीस होते आणि चोर आहे. तो चोर वर्ल्ड फेमस चोराला भेटला भेटायचं आपण इकडे तू. Hello guys, welcome back to Shivani's YouTube channel. This is Shivani and you are watching my YouTube channel where I am uploading videos related my daily life vlog, family function, travel, food shots, reels and many more. So कॉन्स्टेबल मंजू ह्या सिरियलमध्ये मी ॲज अ कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम करते, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर आज 18 मार्च असून आपल्या सिरियलचं लॉन्चिंग आहे. तर त्यासाठी छोटीशी पार्टी, म्हणजे त्यासाठी छानपैकी पार्टी. आणि माझ्यासोबत आहे इथे पूजा ताई. सो से हाय. हाय. आणि बाकी सर्वांची आर्टिस्टची वगैरे आपण ओळख करूनच घेऊ. तुम्ही तर पाहतच आहे ॲड प्रोमो सर्व. सो जो ब्लॉग होईल तो कंटिन्यू करा, पूर्ण पहा. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. प्रोमो वगैरे कसे वाटले नक्की सांगा. आणि सिरियल नक्की पहा सन मराठीवर संध्याकाळी 8 वाजता. नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. हां से हाय. ब्लॉग यूट्यूबला. सो दिस इज वन पार्ट ऑफ अवर कॉन्स्टेबल मंजू. हॅलो नमस्कार, मी रुपाली. पाहिलंच असं तुम्ही ओळखताय ताईला, आमची क्यूटेस्ट रुपाली. सो कंटिन्यू करा. तर मी होणारी बाईक हां तर मी सत्याची होणारी बायको. तर आता मी काय करते, कशी करते, मी कशी बायको होते बघा. 18 मार्चला फर्स्ट टेलिकास्ट होता आमचा आणि पार्टी पण होती. फर्स्ट टेलिकास्ट जो होता तो आम्ही लावला होता स्क्रीनवरती असा या प्रकारे. आणि मंजूची एंट्री दाखवली होती. तर ती एका आजींना ATMमधून पैसे काढण्यात मदत करत होती. मी इथे हे सर्व काही सीन सांगते कारण कॉपीराईट इश्यू येते, त्यामुळे मी इथे जे सीन 2-4 येणार आहेत पार्टीमध्ये ते कॉपीराईट इश्यू न येण्यासाठी मी इथे सीन तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि अशा प्रकारे तिचे हावभाव, एक्सप्रेशन, क्लोज, आय क्लोज, फेस क्लोज वगैरे छानपैकी क्लोज घेऊन तिची एंट्री केली होती सरांनी सिरियलमध्ये. तर अशा प्रकारे आजींना ती मदत करत होती आणि ती खूप हेल्प करते सर्वांना, हे पण तुम्हाला माहीतच आहे. तर आजींकडून अशा प्रकारे ATM घेऊन त्यांना पिन विचारून ती त्यांचे पैसे काढून देते आणि त्यांना सांगते पिन असा कोणाला सांगायचा नसतो. आणि अशा प्रकारे ती अशी मदत करत होती. तर तुम्ही पाहतच आहात. तर विठ्ठल मंगलम या ठिकाणी आमची अशी पार्टी होती. जय्यत तयारीनिशी पार्टी केली होती आमची, छान पार्टी होती. फायनली आम्ही आलो. कशाला मंजूच्या लॉन्चिंगला. आज आमची पार्टी जंगी पार्टी आहे. दाखव ना मी ते फोटो काढूया.
अशा प्रकारे सर्व बसले होते आणि अशी बऱ्यापैकी गर्दी झाली होती. आणि मंजू काकांना सांगत होती की मी आमरीसंग बोलत होते आणि असा सीन झाला, तर त्याच्यामध्ये माझं पाकीट मारलं चोरांनी आणि माझं सगळं पेमेंट गेलं आणि माझे पैसे चोरले चोरांनी. आणि इकडे मग एंट्री दाखवली सत्याची आणि सरांची. तर फायटिंगची एंट्री होती सत्याची. इथे सत्याची एंट्री पण खूप छान दाखवली. फायटिंग वगैरेने सुरुवात केली, क्लोज वगैरे घेतले. त्याच्यानंतर कॉलेजच्या मुलींना छेड काढणाऱ्या मुलाला तो मारतो आणि मुलींना मदत करतो, सत्याची ओळख सांगतो आणि त्याच्यानंतर तो समजावून सांगतो त्या मुलाला वगैरे. चांगली पद्धतशीर त्याला हे लावतो, गोष्टी सांगतो आणि समजावतो त्याला. आणि परत पोरींना त्रास देऊ नको अशी ताकीद पण त्याला देतो तो. त्याच्यानंतर बलमा येतो. बलमाचा सीन लागतो आहे आणि बलमा बळवंत लक्ष्मण माने बलमा असं त्याचं नाव सांगतो. आणि सत्याचा खूप जवळचा खास मित्र आणि त्याचा PA म्हटलं तरी चालेल. खूप आणि दोस्तीत कुस्ती आणत नाही, मैत्री आणत नाही, मैत्रीत दोस्ती आणत नाही. त्यानंतर असं तो सांगतो. त्याच्यानंतर पप्प्याला पकडताना सत्याला दाखवले, कारण पप्प्याने ते पाकीट चोरलेलं असतं. पप्प्या चोरी वगैरे करत असतो. हा सीन असं दाखवलेला आहे. आणि इकडे कॉलेजच्या मुलींना बलमा सत्याची सगळी हिस्ट्री सांगतो, ओळख करून देतो. आणि सत्या आवाज येतो, तोपर्यंत मागे बघतो तर सत्या गायब असतो आणि तो गेलेला असतो आतिशच्या मागे, चोराच्या मागे, त्याला मारायला, चोराला शोधायला. तर अशा प्रकारे तो पळतो, त्याच्या मागे धावतो आणि त्याला तो चोर सापडतो. असं हे सीन दाखवलेलं आहे. आणि त्यांची फायटिंग वगैरे थोडीफार होते इथे. अशा प्रकारची फायटिंग ही दाखवलेली आहे आणि अशा प्रकारचा हा सीन आहे. त्यानंतर मम्मी साहेबांची एंट्री. मम्मी साहेबांना मदत मागायला ही जाते मंजू मम्मी साहेबांना मदत मागायला जाते असं दाखवलंय. 5 जणांची मेहनत आहे, त्यात पद्मा मॅडम आणि प्राचिनी मॅडम यांची तेवढीच मेहनत आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बोलू शकता, शुभेच्छा देऊ शकता. अभिनंदन आणि खूप सगळ्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि खरंच सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आपण आणखीन करूया आणि आज पहिला भाग आहे, 1000 आपल्याला गाठायचं. धन्यवाद. आणि सगळे आनंदात असले तरी अजूनही माणूस एक टेन्शन मध्ये आहे. तर शुभेच्छा तुम्हालाही. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू ऑल द बेस्ट. कोणी जरी केला तरी उद्या टाका. ओके, एपिसोड नाही, फक्त सीन ते आपण इथे नाही बघतो. प्राचीनताई आणि पद्मा मॅमचा फोन कॉल झाल्यानंतर इकडे सवी कवी आणि मम्मीची एंट्री पुन्हा दाखवली गेली. सवी कवी ह्या मम्मीच्या 2 कार्टून असल्यासारख्या दाखवल्या. तर कंटिन्यू मम्मीच्या मागे मागे असतात. फोटो काढा, मम्मीचे व्हिडिओ काढा, फोन ॲडिक्टेड असतात त्या, असं दाखवले. मम्मीच्या पुढे मागे मम्मी राजकारणात आहे असं दाखवलं. तुम्ही तर पाहता सिरियल, तुम्हाला माहिती आहे. सो मम्मी उद्घाटनाला चालली आहे आणि उद्घाटनाला गेलेली असताना तिथे तिची एंट्री दाखवलेली आहे. आणि या जल्लोषात तिची एंट्री वगैरे होते आणि ती उद्घाटनाची फीत वगैरे कापते. आणि तिथे मंजू जाते. तिचे पैसे हरवलेले असतात, चोरांनी नेलेले असतात, म्हणून ती मदतीसाठी मागायला जाते की मम्मी साहेब मला पैसे द्या, मला गरज आहे. मी काय असे तसे पैसे कमवत नाही, पगाराच्या वर 1 रुपया पण मी पैसा कमवत नाही. माझा पगार येतो तेवढ्यातच मी भागवते. प्लीज मला मदत करा. तुम्ही सर्वांना मदत करता हे मी ऐकून आहे, तर मला पण मदत करा. मी तुमचे पैसे पूर्ण वेळेत पुन्हा देईल असं ती सांगते मम्मी साहेबांना. असा तो सीन आहे. पुन्हा इकडे मग जयदीप आणि सपनाची एंट्री दाखवली आहे. त्यांचा सीन दाखवला आहे. तो माझा कंदी पेढा करत जातो असा तो सीन दाखवला आहे. तिथे सत्या आणि मम्मी दाखवली आहे. त्याच्यानंतर इकडे तात्यासाहेबांचा सीन दाखवला आहे. तात्यासाहेबांची एंट्री दाखवलेली आहे. तात्यासाहेबांची गाडी पकडली जाते. मग ते ड्रायव्हरला सांगतात मी तिथे येतो, तिथे काळजी करू नकोस काय. आणि पंकजदादांना सांगतो गाडी काढायला, सांगतात गाडी काढायला. आणि ते तिथून गाडीने त्या ट्रक पकडलेली त्या तिथे जातात. पोलिसांसोबत संवाद साधतात. असा हा सीन दाखवलेला आहे आणि त्यांच्यासोबत बोलत आहेत. अशा पद्धतीचा हा सीन आहे. उभे आहेत, सगळे कलाकार उभे आहेत. त्यांना ते दाखवण्यासाठी सगळ्या आपल्या युनिटला दिसण्यासाठी मम्मी ते एक सीन दाखवलेत. त्यामुळे इथे असं एकही म्हणजे सीन कंटिन्युएशनमध्ये नाही येतो, वेगवेगळे सीन्स आहेत. कळलं ना. मग दुसऱ्या एपिसोडमध्ये मंजूच्या घरचा तर कलाकार तर सगळे दिसलेलेच आहेत.
आणि प्रत्येक म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे जी माणसं असतात, उदाहरणार्थ डिरेक्टर असू देत, मेकअप टीम, हेअर टीम, ड्रेस टीम, लाईट्स, स्पॉट, सेटिंग्स, एडिटर, म्युझिक, हे सगळ्यांची मेहनत तुम्हाला दिसली असणारच. तर हे सगळ्यात मोठा वाटा जो आहे की मुंबईतून येऊन बाहेरगावी शूटिंग करणं खूप कठीण असतं, हे तुम्हाला आता कळलंच असणार. जानेवारी 12 पासून आपण शूटिंग करतोय आणि इतकं मोठं डे संदीप जाधव सरांनी केलंय, त्यासाठी जोरदार टाळ्या. आणि कोऱ्या कागदावरती म्हणजे जी कोरी पाटी होती त्या कोऱ्या, त्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी याची सन मराठी वाहिनीची, ज्यांनी इतकं मोठं म्हणजे हे जे आम्हाला करायला काय म्हणायचं आपण की शिवधनुष्य आम्हाला पेरण्यासाठी दिलेलं आहे, त्यासाठी सन मराठी वाहिनीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या सोबत खूप जण असतात, आपल्या पाठीमागे पण खूप जण असतात आणि त्याचबरोबर आपल्याला न दिसता पण खूप जण आपल्यासाठी काम करत असतात. ज्यावेळेस आम्ही साताऱ्यामध्ये आलो, फर्स्ट ट्रेकिंग जो भेटला त्याचे खरंच खूप आभार मानले पाहिजेत. आपले तरडे साहेब, ज्यांनी आपल्याला सगळे लोकेशन त्यांनी स्वतः आमच्यासोबत येऊन त्यांनी ते सगळी मदत करून ते आम्हाला मिळवून दिलेले आहेत. आपले पंकज चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी कधी आम्हाला इथं आल्यानंतर आम्ही बाहेरच्या हे जाणूच दिलं नाही कधी. आत्ता पण काही गरज लागली तर एका पायावर तयार असतात. आपले संग्राम शिंदे सर आहेत, ज्यांनी आपल्याला मंजूचं घर दिलंय आणि त्यांना खूप अडचणी आल्यात, त्यांनी ते सगळं सहन करून आपल्याला अजूनपर्यंत ते करूच देतात. मोहिते साहेब आहेत, मोहिते साहेबांनी तर आपल्यासारखी केलेली आहे. बबलू सर आहेत, जे आपल्याला काही अडचण आली तर आपल्याला मदत करतात. त्याचबरोबर आपले मातोश्री शिंदे साहेब आहेत, ज्यांनी आपल्याला सगळे चांगली अशी राहायची सोय करून दिलेली आहे. नवीन सिरियलबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं सातारकर नेहमीच कलेला वाव देतात, त्यासाठी ह्या लोकांनी आम्हाला मागणी केली. मी या क्षेत्राशी थोडंफार निगडीत आहे, त्या संदीप जाधव साहेबांना आम्ही पूर्णपणे सहकार्य दिलेलं आहे. इथूनही पुढे देऊ. स्थानिकांना एक चांगला रोजगार मिळतोय, त्यांच्या कलेला वाव मिळतोय, हे आमच्या दृष्टीनं नक्कीच अभिमानाचे आणि एक चांगली सुखावं अशी गोष्ट आहे. साताऱ्यामध्ये जे काही शूटिंग चालतात, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आम्ही मागं ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस स्पष्ट त्यांना भेटून आणि इव्हन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पण आम्ही भेटलो होतो की आम्ही महाराष्ट्रामध्ये वन विंडो क्लिअरन्स जिथं जिथं शूटिंग असेल तर तिथल्या निर्मात्याला, प्रोडक्शन हाऊसला कुठली त्रास होऊ नये. जिथं साताऱ्यात देखील शूटिंग करायचं असेल तरी तर त्यांना इझिली एका फॉर्मवरती सगळे जे काही तुम्हाला शूटिंग करायचे असतील तिकडे सगळे लोकेशन्स वगैरे ते इझी अवेलेबल कसं होईल यामुळे आम्ही प्रयत्न केले होते. आणि आय होप की आता मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आहे वन विंडो क्लिअरन्सचा आणि असंच नेहमीच आमचं सहकार्य राहील. महाराजांनी प्रत्येक साताऱ्यामध्ये आलेल्या प्रत्येक शूटिंग सगळ्यांचे छान, खूप छान आहे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट सर.
एक किस्सा सांगायचा एक सातारा, बेळगाव, पुणे, औरंगाबाद, नाशिक. नाशिकला शेवटचा प्रयोग झाला आमचा, तोट्यातला प्रयोग केला. मग तिथं बंद झालं आणि त्या प्रयोगाचं ऐका आणि 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 झाडापट्टी करायची, झाडापट्टी करायची. ऐकत मी सांगितलं जरा मग काय काय पाहिजे ते नॉनसेन्स. इथे काय टेंट पण चाललाय आणि मग रुसून कुठतरी लांब करून उभं राहायचं. बेग भरायला चालेल. तसं ते आपलं सुरतचं काम अष्टावधानी आहे. हा म्हणजे आम्हाला 3-3 कामं जमत नाही. ते पण 2 डोळे 2च सावधान. म्हणजे ते ऍक्टिंग वर लक्ष ठेवावं, काय लाईट वर ठेवावं, काय डायलॉगवर ठेवावं. तीन नाही. सूरज काय काय लक्ष ठेवते माहिती काय, तर बसलं मॉनिटर पुढं की मग ते साऊंडचा आवाज व्यवस्थित येतो की नाही, ऍक्टिंग व्यवस्थित चाललंय की नाही. तिकडे बसून डिरेक्टरवर लक्ष काय चाललंय, आणि तिकडं जनरेटर मधलं डिझेल संपलं का बघायचं. सगळं विचारानं सगळं 7-7 कामं करायची. आणि 8वं महत्वाचं हा आणि बघा आमची चांगली होती आणि येताना बघा. आणि सध्या म्हणजे असं आम्ही जास्त कोणाला घेऊ शकतो नाही. छान पार्टी होती, मोठी पार्टी झाली. सगळं काही टाकू शकत नाही. डान्स पण छान केला आम्ही, भयानक डान्स. हां आता 1:30-2 वाजलेत आणि आता रूमवर चाललो आम्ही. आमच्या लगोलग सगळ्या गाड्या आहेत आणि सर पण आहेत वगैरे. सो आपण इथं ब्लॉग आपला हा एंड करायचा प्रयत्न करतात. हां सो बघूयात, ॲड करता आलं तर काय करूयात, कारण बऱ्याचशा गोष्टी राहिल्या डान्स वगैरे ह्याच्या नादामध्ये. तर मग ॲड करूयात, नाहीतर मग बाय बाय. हॅलो गाईज, हा होता माझा आजचा आउटफिट लुक. तर तुम्ही पाहिलंच होतं. श्रुतिकाने मेकअप केला होता. हा वाला जम्पसूट जो मी लास्ट 1-2 टाईम घातलेला आहे. सो खूप छान पार्टी झाली आमची, मस्त एन्जॉय केला आम्ही. खूप डान्स वगैरे केले, भरभरून मनसोक्त डान्स केला सर्वांनी. हा कॉन्स्टेबल म्हणजे लॉन्चिंगचा ब्लॉग होता आणि थोडेफार क्लिप्स मी घेतलेले आहेत. सो थोडंफार मी घेतलेलं आहे. ओपनिंग वगैरे कसं झालं आमचं, बाकी एन्जॉय थोडाफार तुम्ही तेवढं पहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब. आता वाजलेत 3 आणि उद्याचा आमचा 12चा कॉल टाईम आहे. सो बघूयात, म्हणजे जायचं नाही असं नाही आहे, पण सकाळी किती लवकर उठते बघूयात. सो गुड नाईट, बाय.